फायदा तुम्हाला लेखीमध्ये झाला पाहिजे, कारण की आपल्याला कमीत कमी एवढे मार्क मिळवलाच पाहिजे. तर सर सांगतात त्या दृष्टिकोनातून आम्हाला एक जागा माझी फिक्स होऊ शकते. अशा पद्धतीनं या कट ऑफचा एकच मिनिंग आहे की तुम्हाला किती अभ्यास करायचा. आता आपला अभ्यास किती आहे, आपल्याला आता मार्क किती पडतात, आपले फिजिकलचे मार्क किती आहेत, आपले मार्क एवढे आणि फिजिकलला एवढे पडलेले होते आणि एकंदरीत सरांनी सांगितलेल्या कट ऑफ पर्यंत मला जाता येतं का, किंवा त्याच्यापेक्षा प्लस असेल तर 100% शीट तुमची बसलेली आहे म्हणून समजायचं. या दृष्टिकोनातूनच हा कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे. समजलं काय म्हणतोय? त्यामुळे खूप महत्वाचा विषय असणार आहे. इथून पुढे तिन्ही सुद्धा कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम आपला चॅनल करणार आहे. आजचा हा 4था कट ऑफ असेल. तर शिपाई पदाचा कट ऑफ आपण बघणार आहोत. एक गोष्ट खूप महत्वाची की कट ऑफ बनवत असताना बाकी सगळ्या गोष्टी येतात. काही विद्यार्थ्यांना असं पण वाटेल की पाठीमागचा कट ऑफ अशा पद्धतीने लागला होता आणि आता असा लागणार का, असं वगैरे वगैरे. तर पाठीमागं डबल फॉर्म वगैरे हे प्रॉब्लेम मध्ये होते. यावेळी तुमचे जे ऍप्लिकेशन आहे ते डिवायडिंग झालेले